या एपिसोडची इतकी रोमॅन्टिक सुरुवात झाली खरं तर आज आणि सिनेमा सुद्धा तितकाच सुंदर आहे. ज्या सिनेमाचं नाव आहे वन वे तिकीट. मला हेच विचारायचं की नाव इतकं अप्रतिम आहे वन वे तिकीट. नवीन नाव वाटतं म्हणजे मला बघून असं वाटलं हॉलिवूडचा सिनेमा बघतो. इतकं वेगळं शूट केलंय बोट वगैरे दिसते. मग वन वे तिकीट असं का नाव ठेवलं? का निर्मात्यांचं आणि तुमचं ठरलं होतं एक बाजूचं तिकिटाचं तुम्ही करा? नाही ॲक्च्युली दिग्दर्शकांनी आमच्या अमोल शेडगेंनी जो सिनेमा लिहिला त्यावेळीच त्यांनी वन वे तिकीट हे नाव ठरवलं होतं. आणि इनफॅक्ट आम्हाला ज्यावेळी सिनेमा ऐकवला तेव्हा आम्ही पहिल्यांदा हेच विचारलं होतं की आम्हाला रिटर्न तिकीट मिळणार आहे ना शूटिंग करून आल्यावर. तर त्याने म्हटलं नाही नाही तुम्हाला सगळ्यांना रिटर्न तिकीट मिळणार आहे. पण सिनेमाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांकडे जवळजवळ वन वे तिकीटच आहे. त्यामुळे ते लोक परत येत आहेत की नाही ही एका क्रूजवरती 5 जणं जातात आणि ते 5ही अनोळखी लोक एकमेकांना भेटतात आणि त्यानंतरची त्यांची जर्नी अशी ही फिल्म आहे. वा वा. अमृताकडे बघितल्यानंतर आत्ता मला वाटतं खऱ्या अर्थानं श्रावण आज साजरा करतो. एवढं फ्रेश झालं आम्ही ग्रीनरी बघून. अमृता मनापासून स्वागत. तू आतमध्ये काय घातलंयस? हे बघ मला ना जे देतात ते घालतो. मला 10 आपण मिनिटामध्ये खूप सिमिलर वाटतं असं तुला वाटत हा, नाहीये का? आपण सिमिलर वाटतं 2 मिनिटासाठी. जोरदार टाळ्या वाजवून. त्यांना कसला राग आलाय ते पण अमृता तू आली होतीस बाजी सिनेमाच्या Yes. वेळेला या मंचावर 50वा भाग आपण सेलिब्रेट हो, केला होता. हो. 150 भागांपर्यंत आम्हाला का वाट बघायला लावलीस नंतर? 200 यार. नंतर आलीस. तू काय मीही वाट बघितली माहिती. जसं हा म्हणाला तसं वन वे तिकीट आय थिंक आयुष्य किंवा आपलं हे करिअर आपलं हे फील्ड हे पण एक वन वे तिकीटच आहे. इकडे आल्यानंतर परत काही जायचा खरंय. अजिबात तिकीट मिळत नाही तुम्हाला. आणि तसंच काहीतरी सांगणारा हा चित्रपट आहे. सो आय रिअली होप. गाणी खूप लोकांना आवडत आहेत. सो आय होप की हा चित्रपट सुद्धा लोकांपर्यंत पोहोचेल आणि तो त्यांना आवडेल. नक्कीच. वा. शशांकचा पहिला हा मराठी सिनेमा आहे आणि तो मोठ्या पडद्यावरती आता पाऊल ठेवतोय. या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. कसं वाटतं? थँक्यू. खूप एक्साइटमेंट आहे मुळात, कारण जसं तो म्हणालास की पहिला चित्रपट आणि होणार सुनमियागरच्या मालिकेनंतर एक गोष्ट तशी गमतीची सारखं एक मेगा हिट नाटक आणि त्याच्यानंतर शशांक आता पुढे काय करतोय असं सगळेच वाट पाहत होते आणि तितकीच वाट मीही पाहत होतो की आता माझ्याकडनं नवीन काय होणार आहे. खूप चित्रपट येत होते, काही वेगळी प्रोजेक्ट्स येत होती आणि ज्यावेळी वन वे तिकीटसाठी विचारणा झाली तेव्हा नाही म्हणायला खरंच जागा नव्हती. वा. नेहाचं परत एकदा स्वागत. नेहा, परत इकडे येऊन कसं वाटतंय? मला खूपच मस्त वाटतंय. मला इथे येण्याची मी खूप वाट बघत होते, एस्पेशली वन वे तिकीटच्या टीमबरोबर. अशी वन वे तिकीटची फिलॉसॉफी ठरवून आपण जर का जगलो तर खूप वेगळं स्पॉन्टेनियस छान आपण जगू शकतो. त्यामुळे आय एम रिअली हॅपी टू बी बॅक हिअर. वा वा. तर या संपूर्ण टीमचं मी या तुकरटवाडीत मनापासून स्वागत करतो आणि यांना विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर अमृता इथे आलेली आहे आणि अमृता काय झालंय? आई गं. तुझे खूप फॅन आहेत आमच्या तुकरेटवाडीमध्ये. बऱ्याच लोकांना ना तुझ्याशी लग्न करायचंय. त्यांचा विश्वास नाही बसत की आता अमृताचं तर लग्न झालंय, पण त्यांचं म्हणणं की नाही तरी सुद्धा आम्हाला करायचंय कारण आमचा विश्वासच नाहीये. ते प्रचंड प्रेमात आहेत. आता सर्वसामान्य माणसांना मी समजावून सांगू शकतो, असं नाही होऊ शकत. बरोबर आहे. पण काय राजे महाराजे असतात त्यांना आपण समजून नाही सांगू शकत. तर हे तुकरेटवाडी संस्थान आहे. इथे अजूनही एक राजदरबार भरतो. तर एक राजे आहेत इथले, त्यांचे 3 राजपुत्र आहेत. ते रोज भांडतात की तिच्याबरोबर मी लग्न करणार. तर त्यांचं असं झालेलं आहे की बाबा तिघं भांडण्यापेक्षा आपण एक स्वयंवरच करूया तिथे आणि स्वयंवरात ठरेल की कोण अमृताबरोबर लग्न करणार. तर म्हणजे ते ठरवणार का मी ठरवणार? ते आता ते तर मीच ठरवलं कारण मी लिहिलं. आतापर्यंत तरी मीच लिहिलेलं आहे, पण शेवटी तूच निर्णय घेणार आहेस फायनली काय करायचं. तर बघूयात मग आता हे अमृताचं आगळं वेगळं स्वयंवर. तर दरबार सजलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांना घेऊन आलो तुकरटवाडीच्या राजांच्या दरबारात आणि हा कार्यक्रम आम्ही लाईव्ह दाखवणार आहे. गुलकन केबल नेटवर्क आहे आमच्याकडे, त्याच्यावरती हे स्वयंवर लाईव्ह दाखवलं जाणार आहे. तर आता या दरबाराला सुरुवात करूयात. साधारण यांना माईक लावलं त्यामुळे यांना येत असेल मी जे दिलंय ते. घ्या, आरोळी द्या आणि बोलवा तुमच्या राजेसाहेबांना.
बापा बरोबर मुलाई काय बाद बापा बरोबर मुलाही जा. इथे कुठल्या डिपार्टमेंट मध्ये काम करता तुम्ही? जेवण घेऊन आलोय. कला हवाई उद्यामध्ये काय कशासाठी येतं? हा सिपाही बापा बरोबर मुलाही जा नाही, बा मुलाही जा, बा मुलाही जा. बाद बा मुलाही जा. बरोबर. हा महाराज येत आहेत. अरे सगळं तर मीच बोलतो, पेमेंट याला का देता मग? हा महाराज येत आहेत. महाराज येत आहेत. हो बोलवा. हो महाराणी आणि महाराज यांचं आगमन झालेलं आहे. महाराज एक वाघ आहे असं आम्हाला म्हटलं काय काय म्हणायचं म्हटलं आम्हाला म्हटलं काय म्हणायचं आहे ते तुम्ही म्हटलं व्यवस्थित सांगा म्हटलं यांना मला समजावून. काय बोलतात ते, कसं बोलतात असे? आम्हाला म्हटलं काय म्हणायचं आहे म्हटलं एक्झॅक्ट म्हटलं ते तुम्ही यांना म्हटलं सांगा व्यवस्थित म्हटलं समजावून. काय कपल आहे ही? डायरेक्ट बुलेट ट्रेन, ते डायरेक्ट लोकल. आमचं म्हटलं ते म्हणतात तसंच म्हटलं आहे म्हटलं समजलं तुमचं काय आहे ते. वाद होतात. घरगुती वाद नको. राजे आहात तसे वागा थोडेसे. तुम्ही म्हणाल व्यवस्थित शांत इथं म्हणला माझ्या अक्कल काढतात माझी. या ठिकाणी म्हटलं दरबारात म्हटलं तमाशा नको. शांत एकदम म्हटलं काय शांत हा, बसा. बसा बसा ते तुमचं बसा. तर आमचे जे म्हटलं आहे राजपुत्रे आमच्या राजपुत्रांना म्हटलं ते काय पाळीव आहेत का राजपुत्रे म्हणायला? तीन आहेत. अच्छा 3 आहेत. हा म्हणून म्हटलं राजपुत्रे. मग त्या 3 असले म्हणून काय झालं? एक राजपुत्र अनेक राजपुत्र. नाही आपण म्हणतो ना एक मधलं कुत्र अनेक मधले कुत्रे तसं म्हटलं म्हणजे राजपुत्रे. पण ते कुत्रे झाले. हा हे काय कमी आहेत का आमचे? हे ना तुम्ही म्हटलं काय पाहिलं नाही हे डेंजर आहे. आज या ठिकाणी म्हटलं आम्ही आलेलो आहे म्हटलं आमच्या राजपुत्रांचं हे करायला आपलं स्वयंवर. आमच्या ज्या भाभी सुनबाई आहेत. भाभी नाही भावी. भावी सुनबाई आहे अमृता मॅडम. अमृता मॅडम हे हमेशा आमच्या त्यांच्या मैत्रिणी बरोबर येत असतात. आज पण नेहा पेंडसे आणि श्रुती मराठे बरोबर त्या आलेल्या आहेत. ठीक आहे तिकडून 2 नंबर नेहा पेंडसे श्रुती मराठी. त्यांची दाढी वाढली त्याच्यामुळे ते लक्षच येत नाही. नाही ते शशांक आहे शशांक. अच्छा हा एक गौरवाची गोष्ट म्हटलं तेच म्हणलं वाजवल्या पाहिजे टाळ्या जोरदार. हा काय का आधी ते सांगा काय? काय सांगतो यांनी म्हटलं हिंदीचा एक प्रेस्टिजियस डान्स शो म्हटलं जिंकलेला आहे. जबरदस्त आम्हाला म्हटलं खूप बरं वाटलं. कुठला? हे आपलं नाच बळेच. बलिये. हा नच बलिये. हिंदी माझं थोडासा आहे म्हटलं काय प्रॉब्लेम म्हटलं. पण मॅडम मी फार नाराज आहे तुमच्यावर. का? फार म्हणजे फार मला वाईट वाटलं. काय वाईट वाटलं तुम्हाला? मी यांना दिवस रात्र म्हटलं करत होतो SMS. हा ते SMS करा असं ते सांगत होते. बरोबर. पण तुम्ही एका SMS ला उत्तर दिलं नाही. याला काय म्हटलं आहे म्हटलं अर्थ काय? काय SMS केलं? यांना मी असं म्हणतो तुम्ही नाश्ता केला काय जेवण केला काय कसे आहात असं सगळं म्हणतो. यांची म्हटलं काळजीपूर्वक मी हे सगळे करत होतो म्हणलं आणि ह्यांनी मला रिस्पॉन्सच नाही दिला. त्या तुम्ही मला सगळं पटकन सांगा. काय? तुम्ही आम्हाला रोज मेसेज करायचा. एक मिनिट बघ. रोज खाल्लं का आणि मी इथे त्या ठिकाणी काहीच फरक पडत नाही. मला काही बोल. हे बघ
त्यांचं जरा वेगळं आहे मत काय व्यक्तिमत्व तुमचं काय मत आहे? तुमच्या झाल्यावर केस मधलं पांढरं इथं पांढरं झालं, आमचं इथं पांढरं झालं. त्यांचं मधलं वेगळं मत आहे. काय झालं? कशी आहेस? चाटून द्या चाटून द्या चाटून द्या चाटण ते चूर्ण चाटून द्या खा. चाटून द्या चूर्ण एक खा. मिनिट माग चाटून ओके नॉर्मल ठीक आहे झालं तुमचं बोलून आता बोलूया राजपुत्रांना. हा आमच्या सगळ्या राजपुत्रांना बोलवा सगळे राजपुत्र एकदमच या. एकदमच या. हो मागे हो. हे कोण आहेत पण हे आमचे मामा आहेत अपशकुनी मामा भांगे मुली आली काही रे असू दे या त्याच लायकीचा आहे म्हणजे तो. काय म्हणत होता भांगे नाही ते बरोबर आहे इथे चुकतंय. तेच तर आहे ना. भांगे मामा भांगे भांजे भांगे 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 भांजो शिव्या देऊ नका त्यांना. मामा आहे मामा मामा आहे मामा आहे बरं हे काय याचा काय उपयोग आहे हे नाही, नाही, उपयोग सांगा ते हसा नंतर. इदम न मामी मामा मामा हे काय उडतं पालीव आहे पालीव मेसेज साठी उपयोगी येतो कसं कसं उडतं कसं दाखवा. अरे उर उर एक मिनिट उर एक मिनिट उरला बघ परला पण तो तो पडला आता बाकीची पंच नका पाडू चला. तुम यहाँ पे क्यों आए मामा बताओ मुझे स्वयंवर हम लोग खेलेंगे मामा हे असे कसे राजपुत्र आहेत तुमचे हा ते काय आहे ना ते फावल्या वेळात रिक्षा चालू हे हा म्हणून तो असा आवाज करतो दाखव रे वाह, 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 तर बाबा बाबा हा आपण कपडे काय घातलेत राजकुमार हा, बाबा वगैरे नाही जरा अदबीनं राजे राजे राजा म्हणावं. हा राजा बाबू नुसतं राजा म्हणा बसा. पहिल्या आपण फेरीला सुरुवात करूया. हा भांजनो एकदम चांगला खेळ हा खरंच लहान पोरासारखं आहे. त्याच्यात म्हणलं अजून कन्फ्युजन आहे आग्रे आहे का मालवणी त्याला समजलं नाही. तिने कालपासून मालवणीची प्रॅक्टिस केली. अमृता एका क्षणात म्हणली किती छान आहे ना आगरी. हा, तर आता पहिला राऊंड असणार आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेज म्हणजे काय माहितीये का? हो माहिती आहे आमच्या बिल्डिंगच्या खालीच आहे जनरल नॉलेज स्टोर बिल्डिंगच्या खाली असले कसले राजपुत्र भाड्यानं राहतात. जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान. ती परीक्षा. पहिला प्रश्न मी विचारतोय जे उत्तर देतील त्यांच्या खात्यात काही गुण जमा होतील. प्रश्न असा आहे शशांक केतकर यांची झी मराठीवरची एक गाजलेली सिरियल तिचं नाव सांगायचंय तुम्हाला. अरे तीच ना रे तिला बाल होत नाही ती होता पण खूप उशिरा होता ते अरे हा ते ती कमलासन शाश्वत त्याच्या आत पण त्याच्या आधी मी अमृताला इथे आता सिंहासनावर बसण्याची विनंती करतो. या सिंहासनावर
जायचंय स्वरा लगीन करायचं दादा एवढ्या लवकर नाही. या बाय जाओ आता बरोबर आहे मग आम्ही काय पूजेला आलोय काय बस लगेच कसं करतं थांबा ना 2 मिनिटं. तर तुम्हाला काय येत नाहीये ते मी परत क्लू देतो तुम्हाला. होणार सून मी या डॅश डॅशची. और कंफ्यूजन हो गया होणार सून मी या आरची नाही नाही या आरची. नाही होणार सून मी या सुरेखा कुडची नाही नाही असा खाली. होणार सून मी या होणार सून मी या तुझ्या आईची तुमच्यातली भांडणं नका. होणार सून मी या घरची असं फायनल उत्तर होतं ते. एकदम मामी मामा मामा कसं आहे तुम्ही कसं आहे हे नाही आनंद मामा मामा. कोणी आवडला का ह्या राऊंड नंतर तुम्हाला साधारण? नाही नाही अजून तर इम्प्रेस नाही झालेले त्या. पुढचा प्रश्न. अंड आधी की कोंबडी आधी? आधी हा हा यांना येत आहे. आधी मसाला पापड दोन बटर रोटी एक बॉइलिंग नंतर हंडी काय तुम्ही ऑर्डर घेताय ना कोंबडा आधी की अंडी काय ऑर्डर नाही घेते हा प्रश्न होता माझा. हा प्रश्न आहे. आपण जेवायला नाही बसलो. अंड आधी की कोंबडी आधी? ओके तर कोंबडी आधी हो हो कोंबडी आधी. कसं काय सांगा? कारण निसर्गाने आपल्या सगळ्यांना जन्म दिलाय. खरं आहे की नाही? निसर्गाने आपल्याला जन्म दिला तसाच त्याने कोंबडीला पण जन्म दिला. आता निसर्ग काय अंडी घालणार आहे का? निसर्ग काय कोंबडी आहे का अंडी घालायला? म्हणून कोंबडीच आधी. उत्तर बरोबर आहे. ए लगेच नसतं ते. थांबा आता पुढचा प्रश्न आहे. सिग्नलला किती रंग असतो? एक. कसं काय? अरे सिंगलला एकच रंग. सिग्नलला नाही. सिग्नलला नाही. सिग्नल सिग्नलला पण एकच कलर. झाला दादा येत आहे का कोणाला? सिग्नलला किती रंग असतात? 3 कुठले कुठले? 1 2 3 आता मी पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे. तर तुमची आता बौद्धिक परीक्षा तर आपण बघितलेली आहे. एकदम न मामी मामा मामा. आता आपण बघूया तुमची बल परीक्षा. हे काय? आला परीक्षा ते ठेवा तसं नाही. बळ बळ बळाची परीक्षा बघायचंय तुमच्यामध्ये किती बळ आहे आणि तुम्ही काय दाखवू शकता करून. प्लीज दाखवा. तिकडे टाकायचं ह्याच्या कुठे डोक्यात मारला? भैया क्या कर दिया उठा उठा उठ जा दादा काका उठा. दादा उठ जाओ अरे माझ्या पोटात बोला आला. उठा 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 जोरात मारा. एकदम न मामी. मला कॉमेडीसाठी माझा जीव घेईन एक दिवस. आता एक वेगळी बल परीक्षा. तर या वर्तुळात आता येणार आहेत एक पैलवान आणि त्यांना तुम्हाला बाहेर काढायचंय. जर त्यांनी तुम्हाला या वर्तुळातून बाहेर काढलं तर तुम्ही हारलात.
एवढा कॉन्फिडन्स. या पैलवान या. अरे तर जज आलेले आहेत पैलवानाला बोलवा. जज नाही तो, तोच आहे पैलवान. आधी गेस्टला सांगा ना त्यांच्यावर करायला. मग आम्ही करू. मग गेस्ट काय कमी वाटले का? शशांक दाखव त्यांना Come on, काय केलं. शशांक. या. दोरीतून कोण बाहेर ते बघायचं. शशांक साठी जोरदार टाळ्या आणि म्युझिक. गेला 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 गेला. आई शपथ. आईला आता आता सचिन. अवघड आहे, खतरनाक आहे. कमान सचिन. अमृताचा भाऊ शोभतो म्हणून कलर सेम घातले कपडे. थांबा थांबा. हे काय कुठे करताय दोघं मिळून? अरे नाही रे. घाबरतो काय? आज जा. हरला हरला हरला. नेमबाजीची एक परीक्षा घेता का? नेमबाजीची परीक्षा. ट्राय तर करा बघूयात. तुमचा बाकीचे नेम जिवंत कसा आहे. प्राणी या साईडला या. क्या बात आहे. त्याला म्हणतात अर्जुन. अरे चांगला ट्राय चांगला ट्राय. वा. अरे वा. हे अरे क्या बात है. जो आवडत नाही त्याला टाक मारून. क्या बात आहे. Very good. आता तुमच्यापैकी कोण येणार? भात्राश्री. आता श्री. मी तर याच्यात पिऊन आहे. निपुण निपुण आहे निपुण. निपुण आहे. येऊन काय मी न बघता मारू शकतो. कॉन्फिडन्स बघा सांभाळा. हे आर्टिस्ट घरी गेले पाहिजे. 1 2 3. क्या बात आहे. फुगा फुटला तिकडे. कडक. शाबास. तुम्ही या. आहे का तुमच्याकडे? अरे बापरे. जादूनं काढलं. हा, हा. कळलं कळलं. हा. मला वाटलं तुम्ही आणलंच होतात. ओम भगभुगे भगनू भव भागोदरी. अरे कळलं रे. इदम नमामि हा, मम मम. सवय मिळली. आहे आता नंतर घ्या धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यायला लागेल. It's okay. हा मारा ते. 1 2 3. जीतम जीतम इदम नमामि. पैसे दे ना. कसले पैसे रे? अरे मागून फुगे फोडले ना तुझे. ए, चल वलकत नाही आला. चल तिकडे. दे ना पैसे. चल मामाश्री. चल चल. अरे इथं डाट लागले माझे. तर अमृताजी या तिघांपैकी बघायचं तुम्ही कोणाला हार घालणार. तुम्ही तर ठरवलंच असत. मनोमन मनात तुम्ही तरी ठरवलंय. मनोमन तुम्ही ठरवलंय तो राजकुमार. असू दे. आमच्या घराण्यात
सुनेला मुलीसारखंच मानतात. अच्छा. सून नाही पण पोरगी आले. चांगलं आहे. चला. क्या पण बात. हे काय झाले पोळ्याच्या बैलासारखे? पोळ्याची बैलच होते. तर अशा पद्धतीनं हे स्वयंवर इथे संपलं आणि आता तुम्ही जावा. मला फक्त एक म्हणायचं माझ्यासाठी आजपर्यंत इतका मोठा पोटात गोळा कधीच कोणी आणलेला नाही आणि कधीच कोणी झेललेला नाहीये. कुशल, हॅट्स ऑफ टू यू. आणि भाऊ, तुम्हाला जगच भाऊ म्हणतो, मी कसं काय तुम्हाला कसं काय म्हणणार नवरा, बरोबर आहे. संवादासाठी काहीतरी माझ्या बोलायला पाहिजे. खरं आहे. काय करणार, वा वा करत राहणार तुम्ही. पण हे स्वयंवर इथे संपलं आणि शशांक, श्री खूप गाजला, घराघरात पोहोचला, यातली काय भूमिका आहे? एक खूप प्रामाणिक मुलगा जो एका खेडेवजा एका गावातनं येतो पुण्याजवळच्या आणि काही स्वप्न उराशी बाळगून तो परदेशात जातो. त्याला इथे नाही राहायचं आहे, त्याला परदेशात जायचं आहे, त्याला इथली परिस्थिती नकोशी आत्ता. आणि काही आमिष त्याला दाखवलं जातं की इतके इतके पैसे भर आणि तुला असा असा जॉब मिळेल. आणि म्हणून मी परदेशात जातो आणि गेल्यानंतर जेव्हा मला कळतं की मी एका वेगळ्याच संकटात इथे अडकलो आहे आणि त्या सगळ्या प्रवासात ह्या सगळ्यांची मदत घेत हा कसा सगळा प्रवास तो परतीचा करतो, असं एक ते खूप प्रामाणिक कॅरेक्टर आहे. पण त्याच्याकडनं काही गोष्टी अशा घडतात जी त्याच्याकडनं कधीच घडू नये अशा काही गोष्टी घडतात आणि मला असं वाटतं की तिथेच सगळा तो सस्पेन्स दडलेला आहे आणि त्यात काय होणार आहे हे अर्थातच फिल्म बघितल्यानंतर कळेल. वा. पण मी असं बघतोय सिनेमामध्ये की तुम्ही एका क्रूजवरती शूटिंग करता. अमृता, हे म्हणजे पूर्ण सिनेमाच त्या बोटीत आहे? हो. आणि त्याच्या आसपासची ठिकाणं जेव्हा जेव्हा ती क्रूज जिकडे जिकडे थांबली आहे, लाईक बार्सिलोनाला आम्ही आमचं रेशमी रेशमी हे गाणं शूट केलं. शशांकनी स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं. माझ्या कॅरेक्टरचं नाव शिवानी आहे. ती खूप आजची मुलगी आहे. ती तिच्या वडिलांकडे एक मुलगा घेऊन येते की मी या मुलाच्या प्रेमात पडली आहे. तो गश्मीर आहे. गश्मीर आज आमच्याबरोबर नाही गश्मीर आहे. दिसतोय आणि गश्मीर एक अत्यंत वेगळ्या भूमिकेत आणि खूप मस्त अशा भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे. वडील म्हणतात की नाही, मला हा पसंत पडलेला नाही आहे आणि मला कारण विचारू नकोस. सो ती तिच्या डोक्यात राग घेऊन या क्रूजवर निघून जाते. कारण काश्मीर तिला सांगतो आपण इटलीत जाऊन लग्न करायचं. पण तिकडे गेल्यानंतर हा काही सापडत नाही तिला. आणि मग तिला कोण कोण सापडतं, कसं काय काय होतं आणि ती कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अडकली जाते हे वन वे तिकीट तुम्हाला दाखवतं. बार्सिलोना बार्सिलोना. बार्सिलोना काय आपल्याला बार्शी आणि लोणावळा माहिती. बार्सिलोना ते तर आम्हालाही बघायला आवडेल. सिनेमाच्या निमित्ताने ते आम्हाला बघायला मिळेल. इथली ठिकाणं बघितली, आता इटलीतली ठिकाणं सुद्धा आपण. आणि कुठला देश आहे? 3 देश आहेत. इटली, फ्रान्स आणि स्पेन अशा 3 देशात. फ्रान्सवर अजून काही सुचला की टाकतो थोडा वेळ. सचितकडे आता येणार आहे. सचितचा काय कॅरेक्टर, व्यक्तिरेखा काय? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे समर राज. मी आणि नेहा आमची एक स्टोरी चालू आहे. जशी त्या तिघांची एक स्टोरी चालली आहे तशी आम्हा दोघांची एक स्टोरी चालली आहे. आम्ही अनेकदा मी क्रूजवरती फोटो काढताना दिसेन, अनेकदा आम्ही ब्लॉग्स लिहिताना दिसू आणि प्रत्येक सीनमध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टरबरोबर हा समरराज इंटरॅक्शन करत चाललेला आहे. तो कोण आहे, तो एक्झॅक्टली त्याचा मोटिव्ह काय आहे हे आपल्याला काहीच कळत नाही. सतत शायरी करत असतो. आणि इनफॅक्ट अमोल शेडगेंना आमचे दिग्दर्शक लेखक त्यांना याचं क्रेडिट जातं. अतिशय उत्तम शायरी त्यांनी या कॅरेक्टरच्या बऱ्याच वर्षांनी मला असं वाटतं की मराठी सिनेमात आपल्याला शायरी ऐकव ना एखादी तर आम्हाला ऐकायला आवडेल. बेवजह है तभी तो मोहब्बत है, बेवजह है तभी तो मोहब्बत है, वजह होती तो साजिश कहलाती. वा वा. नेहा, तुझी व्यक्तिरेखा जाणून घ्यायची आहे. आत्ता सचित म्हणाला तसं खरं सगळेच जण म्हणतात की वन वे तिकीटमध्ये बरंच काहीतरी सस्पेन्स आहे. तर मला असं वाटतं की हे जी 5 जणं आहेत फिल्ममध्ये त्यांच्या प्रत्येकाची व्यक्तिरेखा किंवा आयडेंटिटी काय आहे हे खरं म्हणजे ते कदाचित स्वतःपुरतंही शोधत आहेत एका लेवलवरती. आणि दुसऱ्या लेवलवरती सगळेजणं नेमकं कोण काय आहे या सगळ्याचा एक अंदाज बांधणं सुरू आहे. आम्ही दोघं कशाच्या तरी शोधात आहोत आणि तो नेमका म्हणजे
तो तो शोध कशाचा आहे काय आहे ते आम्हालाही कितपत कळलंय आम्हाला माहिती हे ना नाही खूपच असे सगळे लपून ठेवतात असं नाही सगळं तुम्हाला लपून वाटत? ठेवायला पाहिजे थोडंसं. नाही प्रत्येक जण एक वाक्य बोलतो तुम्ही नीट ऍक्च्युली मी तिथे का आहे पण तसंच तर आयुष्य कळलेलं आहे, नाही right? ऍक्च्युली हे तुम्ही तिथे का आहेत हे का नाही कळलं तुम्ही मी script का नाही वाचली सांगितलं एकदा? का नाही आहे नाही तिकडे? त्याचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही तिथे का आहोत हे जर का आम्हाला जे माहिती आहे ते आम्ही सांगितलं तर सिनेमाचं सगळं जे काही रहस्य आहे ते कळून जाईल प्रेक्षकांना. आणि तो फिलॉसॉफिकल क्वेश्चन पण असतोच ना आपण कोण आहे वगैरे हा. ते जरा नाही, मला वाटलं काय झालं स्क्रिप्ट त्यांनी गाय गडबड वाचली मग कोणाला कळेल आपण कोण आहे. पण हा सस्पेन्स आहे आणि तो सस्पेन्सच राहायला पाहिजे म्हणूनच आपल्याला थिएटरमध्ये जावं लागेल. थँक्यू. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या सिनेमाच्या दिग्दर्शकांना ज्यांनी इतका मोठा हा डोलारा पाण्यावरती सांभाळलेला आहे. स्वागत करूया दिग्दर्शक अमोल शेडगे यांचं. वा वा. तर स्वागत. आता आमंत्रित करूयात या सिनेमाच्या निर्मात्या कोमल उनावणे यांना. नमस्कार, तुमचं स्वागत आणि बसण्याची विनंती करतो मी तुम्हाला. आणि या सिनेमाची जी गाणी आहेत ती खूप सुंदर झालेली आहेत, सध्या सगळ्यांच्या ओठांवरती आहेत. संगीत केलेलं आहे संगीतकार गौरव डगावकर यांनी, तेही इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या नानूभाई जयसिंगांनी. तर आता दिग्दर्शकांना मला विचारायचं तुमच्या नजरेतून काय आहे वन वे तिकीट? वन वे तिकीट माझ्यासाठी एक स्पेशल प्रवास आहे, एक स्पेशल जर्नी आहे. आणि जनरली आउटडोअर शूटिंग म्हटलं की खूप त्रास असतो वगैरे वगैरे वगैरे, पण ही एक वर्क कम पिकनिक कशी होती, असे सुंदर दिसणारे सुंदर असणारे नट मिळाले. खूप कोऑपरेट करायचे. म्हणजे क्रूजवर कधी एखादी गोष्ट उचलायला लागायची तर छोटीशी एक बॅटरी बॉक्स असायचं तर अमृता उचलायची किंवा सचित काहीतरी उचलून घेऊन यायचं. इट जस्ट हेल्प बिकॉज कारण सगळे युनिट मेंबर्स होते, कोणी हे माझं काम नाही असं कोणी म्हटलेलं नाही आहे. आणि सल्यूट टू दिस जर्नी, सल्यूट टू माय ॲक्टर, सल्यूट टू माय प्रोड्युसर कोमल उनावणे. अनुभव खूपच छान होता. ही माझी फर्स्ट फिल्म आहे आणि मी खरं स्वतःला खूप लकी समजते की भाग्यवान समजते की अशा छान आर्टिस्टबरोबर मला काम करायला मिळालं, दॅट टू माय फर्स्ट फिल्म असून सुद्धा. आणि खूप मोठा एक्सपेरिमेंट केला आहे ॲक्च्युली मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर नक्की तुम्हा सगळ्यांना ऑडियन्सला आवडेल असं मला वाटतं. थँक्यू. काही प्रेक्षक इथे बसलेले आहेत, त्यांना काही प्रश्न आहेत का बघूयात. अमृता ताईंची मी खूप मोठी फॅन आहे. ती खूप सुंदर दिसतात ताई, मला फार आवडतात. आणि तुमचे सगळे सिनेमे मी पाहिले, तुमच्या सगळ्या गाण्यांवर मी नाच पण करते घरी. मला फार आवडते. तुम्ही सगळ्या फिल्ममध्ये मस्त दिसता, एकदम खूप छान. मला तुम्ही खूप आवडता, एकदम मस्त. थँक्यू. प्रश्न काय आहे नेमका काय? नाही प्रश्न काहीच नाहीये. अमृताईंना मला विचारायचंय की एक्स्ट्राचं कापड किती मीटर दिलं? कारण काय मी सेम ड्रेस शिवायला घेतला, नेमका हाच रंगाचं मला कमी पडते कापड. एक्स्ट्राचं कसलं? एक्स्ट्राचं आहे ना, त्यांनी आणलं एवढं बरोबर. टाकाचं ना तो मला फक्त एकच मीटर हवंय. ते कितीला देतील त्या? अगं तू हक्का घेऊन जा नंतर. बायो तेवढं नाही परवडायचं मला. असंच घेऊन जा. ती स्टाईल असते त्यांची, ते फ्लाइंग जेट सारखं उडू शकतात ते. काय वेडायचं का तू? सर मी सरांचा खूप मोठा फॅन आहे सर. सर म्हणजे तुमचा अभिनय नेहमी म्हणजे अभिनय आहे, डान्स आहे, त्यानंतर तुम्ही फायटिंग किंवा हे सिक्वेन्स फायटिंग सिक्वेन्स इतकी सुंदर करता सर. मला खूप बरं वाटते. म्हणजे तुमचा तो हा पिक्चर तर मला खूप आवडला, 3 इडियट. 3 इडियट्स का? कोण? हे शर्मन जोशी सर आहेत ना. शर्मन जोशी नाही आहेत, सचित पाटील सर आहेत ते. अच्छा अच्छा. मग अरे सचित पाटील सर आहे तर काय झालं, म्हणजे त्यांचं पण काम मला खूप आवडतं का. त्यांचा तो गाजलेला पिक्चर तो मी खूप वेळा बघितला सर. कुठला? फेरारी की सवारी. ते पण शर्मन जोशी, हे सचित पाटील सर आहेत. अच्छा हे सचित पाटील सर आहेत का? शर्मन जोशी नाही आहेत काय? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? मी सर शर्मन जोशीचा सेक्रेटरी आहे. इथे कशाला आलाय? आता
आता म्हणजे त्यांचा हेड स्टोरी पिक्चर येतोय ना तर मी म्हटलं ह्या तुमच्या कार्यक्रमात प्रमोट करून टाकू मी असंच करतो सर मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जातो शर्मा जोशीला प्रमोट करतो अच्छा सर मिळते सर मिळते कोण प्रोग्राम हे कोण ओळखीचे आहेत? हा इम्रान हाशमी निघा निघा तुम्ही. अरे मिळते वन वे तिकीटच्या निमित्तानं ही आपली लाडकी टीम आज आमच्या थुकरेटवाडीमध्ये आलेली होती. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहायला विसरू नका वन वे तिकीट. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे आणि या मंचातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरात नक्की एक झाड लावा हाच मेसेज देत घेतोय विश्रांती. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.